तर सगळ्यांना माहिती मी कार्यक्रम येते माझी निवड झाली आणि तुम्हाला माहितीच आहे मी इथं किती मार खात होते कसा अभ्यास करत होते. शक्यतो आहे ना मी अभ्यास म्हणजे माझं सुरुवातीला अभ्यासात काहीच डोकं नव्हतं. मी काही अभ्यासच करत नव्हते, यायचं म्हणून यायचे. पण सरांनी सांगितलं अगे येडे होऊन जाशील तू, कशाला टेन्शन घेते, कशाला अशी येड्यावानी करते, नीट अभ्यास केला तर तू होशील असं मला म्हणायचे. पण आहे ना मला काय वाटायचं पहिली भरती आहे, पहिलेच वर्ष आहे, काय होतंय पहिल्यांदा. कारण आता 4-4, 5-5 वर्ष असणारे मेहनत करणारे पोरं आहे आणि 4-5 वर्ष करणारे पण आहे आणि काही पहिल्याच वर्षात भरती होणारे पण आहेत. त्याच्यातच मी आणि मी माझे अनुभव जर सांगितले ना तुम्हाला खरे येणारही नाही आणि खरे आले तर तुम्ही ते करूही नका. कारण माझे अनुभव तर असे उठता असंच होतं माझं. त्याच्यामुळे आज मी इथं आहे. माझं एवढंच प्रयत्न आहे का तुम्हाला एवढंच सांगायचंय काय ना, तुम्ही मी जे केलं ना ते अजिबात करू नका. नाही तर म्हणाल का ही येडीवती हिनं असं केलं म्हणून आम्ही तसं करू ना. ती मी पण केली 3-4 महिने एवढा अभ्यास केला ना मी, तर मला अक्षरशः मी खात पण नव्हते. कधी कधी मी शेळी पोळी घेऊन यायची इथं खायला, कारण मला वेळच नव्हता. आणि वेळ का बरं राहत नव्हता, मी का बरं टेन्शन एवढं घेतलं. हाईट कमी झाली म्हटलं पुढच्या भरतीत, ह्या भरतीत मी झाले तर ठीक, पुढच्या भरतीत माझं तर ठामच लागणार नाही, मी कुठं राहते आणि हे मला कळणारच नाही. ह्यामुळं मी ना अभ्यास आहे ना जोरात चालू ठेवला, त्यामुळेच मी इथं आहे. एवढा अभ्यास केला होता, एखाद्याला खरं पण नाही येणार. माझ्या घरच्यांना माहिती माझी परिस्थिती काय झाली होती. 3 महिन्यात एवढं म्हणजे 3 महिन्यात मी कष्ट एवढे केले ना, 3 महिन्यात एवढे मला 3 वर्षाप्रमाणे मी केले. त्यामुळं मी काय इथं आहे आणि मुंबई पोलीसला पण मी वेटिंगला आहे. जर तिथं काम झालं तर मी तिथं पण जाईल आणि येतच आहेच. पण मेहनत अशी करा ना कोणी बोललं नाही पाहिजे. मी जेवढं मार खाल्ला ना तेवढं चुकूनही तुम्ही खाऊ नका. अक्षरशः मी रडत राहायचे तर पोरी म्हणायच्या का ग तू रडते, पण त्यांना काय माहिती मी येडीचाळपणा करते. पण मनाला किती दुःख होतं का दररोज मार खायचा आणि दररोज बोलणे खायचे. दररोज येडी हा शब्द ऐकणं ना त्यामुळे मला खूप आनंद आहे.